नीट यूजी 2026 ची परीक्षा जी री एक्झाम होणार आहे त्याला आपण पुनर्परीक्षा म्हणतो. या पुनर्परीक्षेच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना एक्झाम सेंटर सिटी संदर्भात किंवा सेंटर संदर्भामध्ये काही कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करण्यासाठी आलेलो आहे. वास्तविक आपल्या सर्वांना मी सांगितलेलं आहे की ऍडमिट कार्ड फक्त चेंज होणार आहे, बाकी काही होणार नाही. त्याच्यामध्ये एक्झाम सिटी सेम राहणार आहे का? तुम्ही जे चॉईस फिलिंग प्रत्यक्षात फॉर्म भरण्यासाठी जे दोन सेंटर्सचे चॉईसेस दिलेले होते, सिटीज दिलेले होते, म्हणजे सोलापूर आणि लातूर किंवा अकोला आणि धुळे, असे की जे दोन जिल्हे डिस्ट्रिक्ट प्लेसेस दिले होते, त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी एक एक्झाम सेंटर आलेलं होतं. ज्या विद्यार्थ्यांना आता समजा एक्झाम्पल, जर एखादा विद्यार्थी मुंबईमध्ये शिकत असेल आणि तो आता त्याच्या स्वतःच्या गावामध्ये म्हणजेच समजा बीडमध्ये आलेला असेल, तर त्याला सेंटर जर बीड मधलं पाहिजे असेल तर त्यांना जे डिस्ट्रिक्ट 2 आपण दिलेले आहेत ते सिटी आपण चेंज करून घेऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जो टेम्पररी ऍड्रेस जो पाठीमागचा होता तो तुम्हाला बदलून घ्यावा लागेल. म्हणजे एक्झाम्पल, आपण ज्यावेळेस 2 सिटीज ज्यावेळेस नावं देत होतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी प्रूफ द्यावा लागत होता. म्हणजे ज्या ठिकाणी आपण ट्युशन घेतो त्यांचा आय कार्ड असेल, किंबहुना ज्या ठिकाणी राहतोय त्यांचा भाडेपट्टा करार किंवा त्यांच्याकडून एखाद्या कागदावरती लिहून पावती असेल किंवा त्यांचं लाईट बिल असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या की टेम्पररी ऍड्रेससाठी तुम्हाला त्या ठिकाणचं प्रूफ जोडावा लागत होता. आता तुम्हाला टेम्पररी ऍड्रेस चेंज करता येऊ शकणार आहे. म्हणजे तुम्ही मुंबईत राहत होता त्यावेळेस तुमचा टेम्पररी ऍड्रेस हा वेगळा होता, परंतु आज तुमच्या स्वतःच्या गावी आला तर तुमचा ऍड्रेस बदलू शकतो. त्यामुळे तो बदललेला ऍड्रेसचा प्रूफ तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला सेंटर जे रॅन्डमली आहे ते बदलून मिळणार आहे. आता खूप वेळा असा एक प्रश्न समोर विद्यार्थ्याकडून येत आहे की ज्या सेंटर, म्हणजे आम्ही काहीच सेंटर चेंज केलं, मला सेंटर चेंज करण्याची इच्छा नाहीये, आहे या परीक्षा ठिकाणी मी देणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? काहीच करायचं नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की जर समजा मी सोलापूर हे जर सेंटर दिलेलं असेल, सिटी दिलेलं असेल, तर मी ज्या सेंटरवरती परीक्षा दिली तेच सेंटर तुम्हाला मिळेल असं असण्याची काही गॅरंटी नाही. म्हणजे तुम्हाला त्या जिल्ह्यामधलं दुसरं सेंटर्स पण मिळू शकतं, किंबहुना सेम सेंटर सुद्धा मिळू शकणार आहे. हा एक सर्वात महत्वाचा टॉपिक मी तुमच्या समोर सांगत आहे. म्हणजे आत्ताची जी परीक्षा आहे ती तुमची त्याच केंद्रावरती होईल असं काही गॅरंटी नाही. तुम्ही जर समजा तुमचं सेंटर सिटी चेंज केलं तर तुमचं सेंटर पण चेंज होऊ शकतं, परंतु काहीच नाही चेंज केलं तरी सुद्धा सेम सेंटर पण राहू शकेल किंवा दुसरं सेंटर सुद्धा येऊ शकतो. म्हणजे परीक्षेचं केंद्र जे आहे ते त्याच जिल्ह्यातलं दुसरं येऊ शकणार आहे. हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात आला असेल. ज्यांना चेंज करायचं नाहीये, आहे त्या ठिकाणी परीक्षेला मी जाईन असं ज्यांना म्हणायचे, त्या विद्यार्थ्यांसाठी मात्र लक्षात घ्यायची गोष्ट आहे की त्या ठिकाणी त्यांना काही करण्याची आवश्यकता नाही. मग तेच सेंटर मिळेल किंवा त्या जिल्ह्यातील कोणतंही सेंटर मिळू शकते. लकीली मी एखादं सेंटर सिटी दिलं होतं आणि माझं खूप दूर होतं परीक्षा, आता मला त्याच ठिकाणी जाण्यापेक्षा जवळचं मिळू शकते का? ते जवळचं सेंटर किंवा लांबचं सेंटरच्या बाबतीमध्ये आपल्याकडे कुणालाही कसली गॅरंटीची माहिती असू शकत नाही. ते रॅन्डमली कोणतंही सेंटर तुम्हाला देऊ शकतात, हे लक्षात घ्या. एकंदरीत त्यासाठी तुम्हाला सेंटर निवडायची परवानगी नाहीये, सिटीचे चॉईसेस 2 द्यायची परवानगी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला परमनंट ऍड्रेस त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना री एक्झामसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.